मी प्रीती नाईक, अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकाधिकाराचे प्रकार कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण एकाधिकार। पूर्ण एकाधिकार म्हणजे बाजारामधली अशी स्थिती की जिथे एका वस्तूबाबत पूर्ण विक्रेता हा एकच असल्यामुळे त्या वस्तूबाबतचा विक्रीचा अधिकार हा एकाकडेच असतो। म्हणजेच बाजारामध्ये त्या वस्तूचा विक्रेता हा एकच असतो, त्याचा उत्पादकही एकच असतो आणि त्याला पर्यायी वस्तू बाजारामध्ये दुसरी उपलब्ध नसते। त्या वस्तूसाठी पर्यायी वस्तू बाजारात दुसरी उपलब्ध नसते आणि म्हणून तिथे स्पर्धा ही शून्य असते। म्हणजे उदाहरणार्थ घ्या वीज ही जर वस्तू बाजारामध्ये वीज ही बाजारात जेव्हा विकल्या जाते किंवा अन्य लोक त्याचा उपयोग घेतात तेव्हा वीज ही बनवणारी जी कंपनी आहे ती एकच आहे आणि ती वितरित करणारी कंपनी सुद्धा एकच आहे आणि बाजारामध्ये वीज या गोष्टीला पर्यायी दुसरी उपलब्ध वस्तू किंवा सेवा नाही आहे। तर अशा प्रकारची स्थिती म्हणजे बाजारातली पूर्ण एकाधिकाराची स्थिती आहे। अशा प्रकारची स्थिती सहसा बाजारामध्ये आढळून येत नाही। काही तुरळक उदाहरण सोडले तर आपल्याला अशा प्रकारची स्थिती ही पूर्ण एकाधिकाराची स्थिती ही आपल्याला जवळपास दिसत नाही। दुसरा आहे अपूर्ण एकाधिकार। अपूर्ण एकाधिकार म्हणजे काय की बाजारामध्ये अशी स्थिती असते बाजाराची त्या वस्तूबाबतची की त्या वस्तूला तिथे विक्रेता हा त्या वस्तूचा एकच असतो, उत्पादकही एकच असतो आणि बाजारामध्ये त्या वस्तूला पर्यायी वस्तू सुद्धा दुसरी उपलब्ध नसते। परंतु या वस्तूला या ज्या उत्पादक असतं या उत्पादनावर किंवा या एकाधिकारावर नियंत्रण मात्र दुसऱ्याचं असू शकते। अशा प्रकारची स्थिती म्हणजे तिथे अपूर्ण एकाधिकार आहे असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ समजा सॅमसंग कंपनी आहे, मोबाईल मधली ती हँडसेट निर्माण करते, मोबाईलचे हँडसेट, आणि दुसरा आहे BSNL। तर ह्या दोन्ही कंपन्या काय करतात की कम्युनिकेशन सेवा देतात। तर सॅमसंगचे हँडसेट आहे आणि BSNLचा लँडलाईन फोन आहे। या दोन्हीही कंपन्या किंवा हे दोन्ही जे प्रोडक्ट्स आहेत ते संचार माध्यमाचे प्रोडक्ट्स आहेत। तर या सॅमसंग कंपनीला बऱ्याच वेळेस BSNLच्या लँडलाईन टॉवरच्या सुविधांशी कंपेअर केलं जातं आणि दोन्ही एकमेकांवर इम्पॅक्ट करतात। म्हणजे BSNLचं जर सेवा चांगली असल्यामुळे त्याची स्पर्धा होते सॅमसंगच्या मोबाईलशी। त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी सॅमसंग मोबाईल खूप त्याची विक्री होत असेल किंवा खूप चालत असेल तर त्याला स्पर्धा करावी लागते कधी कधी BSNLच्या लँडलाईन फोनशी। तर अशा प्रकारे एका कंपनीच्या वर नियंत्रण हे दुसऱ्याचं इथे पडून जातं, कारण एका कंपनीला जास्त मुनाफा कमवणे किंवा त्याचा अधिकाधिक विकास करण्यावर थोडे बंधन हे दुसऱ्या कंपनीच्या स्पर्धेमुळे पडत असतात। अशा प्रकारे नियंत्रण हे दोन कंपन्यांचे एकमेकावर पडू शकते। तर त्यावेळी तिथे अपूर्ण एकाधिकार असतो। एकाधिकार तर तिथे असतोच पण अपूर्ण एकाधिकार असतो, कारण तिथे दुसऱ्या काही 1 ते 2 तुरळक अशा उत्पादनाशी जेव्हा स्पर्धा होत असते तेव्हा तिथे अपूर्ण एकाधिकार प्रस्थापित होत असतो। तिसरा आहे खाजगी एकाधिकार। खाजगी एकाधिकार हा ज्या कंपन्या असतात ज्या स्वतःचा नफा कमवण्यासाठी काही उत्पादन सेवा निर्माण करत असतात आणि त्या सेवांचं जे संचालन असतं किंवा व्यवस्थापन असतं ते खाजगी संस्थांमार्फत होत असतं। त्याच्यामुळे त्या संस्थांद्वारे निर्मित केलेल्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू पूर्ण त्यांच्या स्वतःच्या एकाधिकारात येतात, त्याला म्हणतात खाजगी एकाधिकार। उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने एखादा पिक्चर निर्माण केलेला आहे किंवा एक टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर्सनी एक कारची छान तर ह्या टाटा मोटर्स जे काही एखादी नवीन टाटा मोटर्सनी छान एक कार आणली आहे बाजारात,
तर त्या कार बद्दलचे जे फीचर्स आहे, त्याचं जे मॉडेल्स आहे, शेप आहे, या सगळ्या बाबतचं जे काही अधिकार असतील ते टाटा मोटर्सकडे राहतील. तशाच प्रकारची कॉपी करून दुसरी अन्य कंपनी ती तशाच प्रकारची कार बनवू शकत नाही, कारण त्या कंपनीने जे बनवलेलं त्याचं स्वतःचं उत्पादन आहे तो त्याचा स्वतःचा एक अधिकार असतो. अशा प्रकारे खाजगी एक अधिकार म्हणजे की ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या स्वतःच्या जे उत्पादन बनवतात त्या उत्पादनाची पूर्ण हक्क हे स्वतःकडे त्यांच्याकडे असतात, म्हणजेच एक अधिकार त्यांचा स्वतःकडे असतो. तर अशा प्रकारे खाजगी एक अधिकार हा प्रस्थापित होत असतो. किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा पिक्चरची एखादी स्टोरी लिहिलेली आहे किंवा एखादा पिक्चर निर्मित केलेला आहे डायरेक्टरनी, तर तो पिक्चर हा त्याचा स्वतःचा खाजगी एक अधिकार होऊन जातो, कारण तो त्यांनी स्वतः निर्मित केलेला असतो. इनोव्हेटिव्ह क्रिएशन असतं त्याचं, त्याच्यामुळे तो एक अधिकार हा त्याचा स्वतःचा असतो. तशा प्रकारची कॉपी करून अन्य व्यक्ती तेच डुप्लिकेट कॉपी नाही करतायत, तर अशा प्रकारचा एक अधिकार असतो तो खाजगी एक अधिकार असतो. चौथा प्रकार आहे सार्वजनिक एक अधिकार. सार्वजनिक एक अधिकार म्हणजे काय की जे सरकारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याद्वारा निर्मित केलेल्या जे बाजारामध्ये निर्मित केलेल्या सेवा किंवा वस्तू ज्या प्रोव्हाइड केल्या जातात त्या सगळ्या सेवा आणि वस्तूचे उत्पादन हे सगळे जे असतात ते सगळे सार्वजनिक एक अधिकाराने येतात. तर समजा रेल्वे उद्योग आहे, परिवहन महामंडळ आहे किंवा पोस्ट ऑफिस आहे, वीज महामंडळ आहे, तर अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत किंवा पोलाद उद्योग आहे, काही जे उद्योग आहेत, इंडस्ट्रीज आहेत, ते अजून सुद्धा सरकारने स्वतःकडे ठेवलेले आहेत, जसं बेल कंपनी आहे. तर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत किंवा उद्योग आहेत, सेवा आहेत, या सगळ्यांचा समावेश हा सार्वजनिक एक अधिकारात येत असतो. याची मालकी ही सरकारकडे, राज्य सरकारकडे असू शकते किंवा केंद्र सरकारकडे असू शकते. जसं वीज महामंडळ महाराष्ट्राचं MSEB महामंडळ आहे, ते राज्य सरकारकडे त्याचं हे आहे, मालकी आहे. परिवहन महामंडळ आहे महाराष्ट्राचं, त्याचं सुद्धा राज्य सरकारकडे त्याची मालकी आहे. रेल्वे डिपार्टमेंट आहे त्याचं केंद्र सरकारकडे मालकी आहे. तर अशा प्रकारे हे जे काही वस्तू आणि सेवांचं बाहेर उत्पादन लोकांसाठी दिलेलं असतं, लोकांच्या कल्याणासाठी हे उत्पादन सरकार करत असते आणि याचा मूळ उद्देश काय असतो, लोकांच्या कल्याणासाठी त्या सेवांचा निर्मिती करणे. आणि अशा प्रकारची जी काही उद्योग आणि सेवा बाजारात असतात या सगळ्याला सार्वजनिक एक अधिकार असे म्हणायचं. तर असे हे 4 प्रकार होते. एक अधिकाराचा 5वा प्रकार आहे नैसर्गिक एक अधिकार. काही देशांमध्ये अशी नैसर्गिक स्थिती असते की तिथे त्या एखाद्या विशिष्ट रासायनिक द्रव्याचं किंवा मूलद्रव्याचं किंवा आपण त्याला काय म्हणू नैसर्गिक साधन संपत्तीचं अतिरिक्त उत्पादन तिथे जास्त होत असतं. त्या व्यतिरिक्त इतर कुठेही अशा नैसर्गिक साधन संपत्तीचं उत्पादन होत नाही. तर अशा काही प्रदेशांमध्ये अशा नैसर्गिक साधन संपत्तीचं केंद्रीकरण होत असतं, कारण तशी नैसर्गिक साधन संपत्ती ही दुसरीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे तिथे नैसर्गिक साधन संपत्तीचं तिथे केंद्रीकरण झालं असल्यामुळे तिथे त्या प्रदेशाला किंवा त्या ठिकाणाला तिथे त्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतचा एक अधिकार प्राप्त झालेला असतो. जसं आपल्या भारत देशामध्ये सागवान लाकूड आहे किंवा अभ्रक आहे, चहा आहे. त्याच्यानंतर अभ्रक हा आपल्या देशामध्ये किंवा भारत देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे निर्मित केला जात असतो आणि त्याचा निर्यात पण खूप जास्त प्रमाणात होतो. चहा होतो, मसाल्याचे पदार्थ आहे. तर अशा प्रकारच्या आपल्या भारत देशामध्ये ज्या वस्तू कुठेही निर्माण होत नाही पण भारत देशात निर्माण होतात, त्या ठिकाणी त्या वस्तूंचं जे एक अधिकार आहे तो त्या प्रदेशाला प्राप्त झालेला असतो. दुसरं उदाहरण पाहिलं तर क्रूड ऑइल आहे, जे पेट्रोल, केरोसिन, डिझेल अशा वस्तू, असे जे काही ऑइल्स आहेत ते ऑइल्स काही ठिकाणी मिळतात. सगळ्या देशांमध्ये त्याचं उत्पादन होतं असं नाहीये. जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या ते तिथे उत्खनन केल्यानंतर मिळत असतं क्रूड ऑइल. तर हे समजा अफगाणिस्तान आहे, इराण आहे, इराक आहे, अशा देशांमध्ये या क्रूड ऑइलचं उत्पादन होतं.
तर हे त्या देशाची ती नैसर्गिकरित्या तिथे ही साधन संपत्ती मिळालेली असल्यामुळे त्याचा एक अधिकार हा पूर्ण त्या देशाकडे जात असतो. तर अशा प्रकारे ही जी एकाधिकार आहे तो कशातून मिळालेला आहे, नैसर्गिकरित्या त्यांना एकाधिकार मिळालेला आहे त्या त्या ठिकाणी आणि त्या त्या नैसर्गिक साधन संपत्तीनुसार. तर अशा प्रकारे नैसर्गिक एकाधिकार हा काही ठिकाणांना मिळत असतो. नंतरचा प्रकार आहे तांत्रिक एकाधिकार. तांत्रिक एकाधिकार म्हणजे काय की बऱ्याच वेळेस काय होतं की काही तांत्रिक गोष्टी असतात ज्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणाला पर्टिक्युलर व्यक्तींकडे ते तांत्रिक गोष्टींचं उत्पादन होत असतं. त्यामुळे त्या लोकांना, त्या प्रदेशातल्या लोकांना त्या तिथलं तांत्रिक बाबतचा जो एक अधिकार आहे तो त्यांना मिळत असतो. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे जी बिल गेट्सनी बनवलेली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी मधलं जे टेक्नॉलॉजी आहे ती आज आपण प्रत्येक देशामध्ये कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जात आहे. मायक्रोसॉफ्टने जी ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे तीच ऑपरेटिंग सिस्टीम आज प्रत्येक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जात आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं जे तांत्रिक एक अधिकार कुणाला प्राप्त झालेला आहे तो मायक्रोसॉफ्ट कंपनीला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर इंटेल इनसाइड, आपण प्रत्येक लॅपटॉप कॉम्प्युटरवर बघत असतो की इंटेल इनसाइड लिहिलेलं असतं. ते इंटेल कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतात ते त्या कॉम्प्युटरमध्ये वापरलेले असतात. म्हणजे इंटेल इनसाइड कंपनीकडे पण तांत्रिक एकाधिकार आहे. तशासारखी दुसरी प्रोडक्ट्स बाहेर बाजारात उपलब्ध नसल्यामुळे या गोष्टींना तांत्रिक एकाधिकार त्या व्यक्तीला प्राप्त झालेला आहे. जर मायक्रोसॉफ्टला दुसरा कॉम्पिटिटिव्ह असता तर मात्र मायक्रोसॉफ्टकडे त्या तांत्रिक एकाधिकार निर्माण झाला नसता. पण मायक्रोसॉफ्टला दुसरा पर्यायी वस्तू किंवा सेवा ही बाहेर बाजारात उपलब्ध नाही आहे, म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे त्याचा एक अधिकार आहे, तांत्रिक एक अधिकार. तसंच इंटेल इनसाइट साठी सुद्धा आहे. त्याच्यानंतर काही इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल पार्ट्स काही कंपन्या बनवतात. त्या कंपन्यांचे पार्ट्स सुद्धा हे त्यांचे स्वतःचे बनवलेले असतात. त्याला बाजारामध्ये इतरत्र ते पार्ट्स मिळत नाहीत. इंजिनिअरिंग मोटर्सचे इंजिनिअरिंग पार्ट्स असतात, त्याचे सुद्धा एक अधिकार, तांत्रिक एक अधिकार हे त्या कंपन्यांकडे असतात. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल चे पार्ट्स असतात म्हणजे गाड्यांचे पार्ट्स, अशा ज्या काही गोष्टी असतात तांत्रिक गोष्टी आहेत ती त्या व्यक्तींनी त्या कंपनीने बनवलेले असतात, ते अन्य इतरत्र भेटत नाही. त्यामुळे त्या कंपनीला त्या गोष्टीबद्दल तांत्रिक एक अधिकार प्राप्त झालेला असतो. जसं तर मारुती सुझुकीची गाडी आहे, मारुती सुझुकीमध्ये जे पार्ट्स वापरलेले आहे, जे इंजिन वापरलेलं आहे, तशा प्रकारचं इंजिन दुसरी कंपनी नाही तयार करत. तर मारुती सुझुकीची जी काही गाडी बनवलेली आहे किंवा मारुती सुझुकीचे जे पार्ट्स बनवलेले आहेत ते फक्त मारुती सुझुकीच बनवू शकते. तसे पार्ट्स इतर कंपनी त्यासारखेच पार्ट्स बनवू शकत नाही. त्यामुळे इथे तांत्रिक एक अधिकार कोणाकडे गेलेला आहे, मारुती सुझुकीकडे. तर अशा प्रकारे तांत्रिक एक अधिकार निर्माण होत असतो. बऱ्याच वेळेस आपल्या देशात सुद्धा किंवा अन्य देशांमध्ये काही मशिनरीज कंपनीमध्ये जे लागणाऱ्या मोठमोठ्या मशिनरीज आहेत त्या मशिनरी ह्या बाहेर देशातून इम्पोर्ट केल्या जातात. कशामुळे इम्पोर्ट केल्या जातात, कारण त्या ज्या ठिकाणी बनतात त्या तिथेच त्या ठिकाणी त्या बनवल्या जात असतात. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या देशातून आयात केला जातो. तर तिथे तो तांत्रिक एक अधिकार त्या कंपनीला प्राप्त होत असतो. नंतरचा प्रकार आहे याच्यामधला तो आहे व्यावसायिक एक अधिकार. अशा प्रकारचा व्यावसायिक एक अधिकार म्हणजे बाजारामध्ये जेव्हा छोट्या छोट्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांना एखाद्या मोठ्या कंपन्यांची संघटना बनत असते. समजा एक कंपनी 2-3 कंपन्या आहेत, त्या 3-4 कंपन्यांनी एकत्र येऊन एक संघटना बनवलेली आहे, व्यावसायिक संघटना. आणि त्या व्यावसायिक संघटना काय करतात की छोट्या छोट्या जे उद्योग असतात त्या उद्योगांना बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतात, कारण ते प्रतिस्पर्धी असतात. त्याच्यामुळे तर या मोठ्या कंपन्यांनी, ज्या कंपन्यांनी एकत्र येऊन संघटना बनवलेली आहे त्या संघटनेचाच तिथे एक अधिकार प्राप्त होतो. त्या संघटना ह्या स्वतःचा एकजुटीने एकत्र येऊन व्यवसाय करतात आणि त्यांचा एक अधिकार बाजारात प्रस्थापित करतात. त्यालाच व्यावसायिक एक अधिकार असे म्हणतात. हा त्यांनी स्वतःच्या मध्यस्थीने तयार केलेला एक अधिकार असतो. समजा आता बाजारामध्ये पिझ्झा विकणारी कंपनी आहे आणि बर्गर विकणारी कंपनी आहे. या दोन्हीही कंपन्या एकमेकास प्रतिस्पर्धी आहेत.
या दोघांचा हा बाजारावर दोघांच्या व्यवसायावर एकमेकांचा स्पर्धा असल्यामुळे परिणाम पडत होत असतो. तर या जर दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन जर व्यवसाय केला तर तिथे त्या संघटना तयार होईल दोघांची मिळून, आणि त्याच्याद्वारे त्या वस्तू तयार करण्याचा एकाधिकार हा त्या कंपनीकडे जाईल, त्या संघटनेकडे जाईल. अशा प्रकारे बाजारामध्ये एकाधिकार, व्यावसायिक एकाधिकार हा तयार केला जात असतो, ज्या व्यावसायिक संघटना एकत्र येऊन बाजारात एकाधिकार प्रस्थापित करत असतात. नंतरचा एकाधिकार आहे तो आहे व्यावसायिक एकाधिकार. हा जो एकाधिकार आहे तो व्यावसायिक मधला लीगल अधिकार आहे, म्हणजे असे एकाधिकार आहेत ज्याला सरकारची मान्यता असते. सरकार त्याचा हक्क त्या व्यक्तीकडे देत असतो उत्पादन करण्याचा. अशा प्रकारचा बाजारातला एकाधिकार असतो त्या वस्तूबाबतचा. म्हणजे याचा अर्थ असा की बाजारामध्ये काही कंपन्या अशा असतात की त्या कंपन्या स्वतःचं उत्पादन निर्माण करतात आणि सरकारकडे त्या कंपन्या ह्या उत्पादनाचं पेटंट मागतात. पेटंट म्हणजे एकाधिकार मागतात की यासारखं उत्पादन अन्य कंपन्या बनवू शकत नाही. त्याचा हक्क पूर्ण त्या कंपन्यांना सरकारने लीगली दिलेला असतो, म्हणजे कायद्यानुसार त्यांच्याकडे ते उत्पादन करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो, त्यांनी तो प्राप्त करून घेतलेला असतो, त्याला आपण पेटंट म्हणतो. तर या पेटंटनुसार त्या ज्या कंपन्या आहेत ज्या वस्तू बनवतात त्या अशा पेटंटनुसार वस्तू बनवण्याचा अधिकार, फक्त त्याच वस्तू बनवण्याचा अधिकार त्या कंपन्यांकडे जात असतो. उदाहरणार्थ पाहता पोस्ट ऑफिस आहे, रेल्वे खातं आहे. तर हे जे काय त्यांनी जे बनवलेल्या सेवा आहेत त्या ज्या उत्पादित करतात त्या सेवांचं निर्मिती करण्याचा अधिकार कायद्याने कुणाला दिलेला आहे? फक्त पोस्ट ऑफिसला आणि रेल्वेला कंपनीला दिलेला आहे. अशा प्रकारचे एकाधिकार कायद्याने त्या उद्योगाकडे जात असतात. तसेच पाहिलं तर टाटा मोटर्स किंवा अन्य गाड्यांच्या कंपन्या आहेत किंवा मशिनरी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्यासारखं जे उत्पादन बनवण्याचा हक्क त्यांनी लीगली स्वतःकडे घेतलेला असतो, म्हणजे पेटंट मिळालेला असतो. अशा प्रकारचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर एकाधिकार प्राप्त झालेला असतो. उदाहरणार्थ पाहता समजा एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा नवीन शोध लावला तर त्या शोधाचं पेटंट पूर्ण त्या शास्त्रज्ञाकडे जात असतं. तर त्याला काय म्हणतात की व्यावसायिक एकाधिकार, आणि त्या पेटंटच्या आधारे ते जे निर्मिती करेल त्या निर्मितीचं पूर्ण जो एकाधिकार आहे तो त्या व्यक्तीकडे जाईल. अशा प्रकारे खास व्यावसायिक लीगल एकाधिकार असा प्रस्थापित होत असतो, जो कायद्यानुसार होत असतो. यानंतरचा प्रकार आहे विभेदात्मक एकाधिकार. एकाधिकार एखाद्या कंपनीला प्राप्त झाला असेल आणि त्या वस्तूबाबतचा एकाधिकार एखाद्या कंपनीकडे असेल आणि ती कंपनी वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या किमतीला त्या वस्तूचं उत्पादन करून वेगवेगळ्या ठिकाणी ती विकत असेल तर त्या गोष्टीला आपण विभेदात्मक एकाधिकार असे म्हणतो. उदाहरणार्थ पाहता समजा मारुती सुझुकी आहे आणि मारुती सुझुकीनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांची कारची निर्मिती केलेली आहे. त्या कार्सची किंमत ही कमी अधिक आहे. आता मारुती सुझुकीचा ज्या गाड्या त्यांनी निर्मित केलेल्या आहेत त्याचा एकाधिकार हा मारुती सुझुकी कंपनीकडे आहे. तर मारुती सुझुकींनी खूप प्रकारचे मॉडेल्स बनवलेले आहेत कंपनीने. एक छोट्या कारचं स्मॉल कारचं मॉडेल आहे, मोठ्या कारचं मॉडेल आहे, मध्यम आकाराच्या कारचं मॉडेल आहे. तर अशा विविध प्रकारचे मॉडेल्स त्या कंपनीने बनवलेले आहेत. तर त्या मारुती सुझुकी कंपनी काय करत असते की त्या प्रोडक्ट्सचं जे उत्पादन आहे त्या कारचं ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्लांट्स किंवा कारखाने त्याचे तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं उत्पादन करत असतात आणि वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किमतीला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते उत्पादन करत असतात. तर अशा वेळी काय म्हणायचं त्याला की एकाधिकार प्रस्थापित झालेला आहे, पण तिथे जी उत्पादन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तयार केलं जातं आणि वेगवेगळ्या विशिष्ट किमतीला ते विकलं जात असतं आणि वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचे उत्पादन तयार केले जाते. त्याला म्हणायचं विभेदात्मक एकाधिकार. मारुती सुझुकीचे जे स्मॉल कार्सची किंमत आहे ती कमी असते आणि मोठ्या कारची किंमत जास्त असते. स्मॉल कारचे जे शेप्स असतात किंवा त्याचा आकार असतो तो वेगळा असतो, मोठ्या कारचा आकार तो वेगळा असतो. मात्र मारुती सुझुकीकडे या दोन्ही कारचं एकाधिकार, दोन्ही कारच्या मॉडेल्सचा एकाधिकार हे मारुती सुझुकी कंपनीकडे आहे. म्हणून इथे एकाधिकार तर कंपनीकडे आहेच,
पण वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनं त्यांची असल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं उत्पादन केलं जात असल्यामुळे, वेगवेगळ्या काळामध्ये त्याचं उत्पादन केलं जात असल्यामुळे त्याला विभेदात्मक एकाधिकार असे म्हणायचं. नंतरचा प्रकार आहे सार्वजनिक एकाधिकार. अशा प्रकारचा एकाधिकार हा उत्पादन याचं स्वतःच असतं. उत्पादन हे एखादी कंपनी स्वतः बनवत असते आणि उद्योग संस्था ही स्वतः बनवत असते, पण त्याचं नियंत्रण हे त्याच्या सरकारद्वारे त्यावर नियंत्रण केलं जात असतं. उत्पादन स्वतःचं असून सुद्धा सरकार त्यावर त्याच्या विक्रीमध्ये, त्या सेवांच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये हस्तक्षेप हा सरकार करू शकतो. म्हणून याला सार्वजनिक एकाधिकार असे म्हटलं जातं. याची मालकी सरकारकडे असते आणि या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन मुळात लोकांच्या कल्याणासाठी तयार केलेलं असतं. त्यामुळे सरकार हे तिथे मध्यस्थी म्हणून सरकार तिथे असतो. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ पाहता पोस्ट ऑफिस आहे. या पोस्ट ऑफिसची जी सेवांची निर्मिती ही पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट करत असतं आणि तिथे त्या पोस्ट ऑफिसची जी सेवा वितरित केली जाते, विकल्या जाते, ती सगळी सेवा सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकते आणि सरकारच्या हस्तक्षेपाने ती सेवा विकल्या जात असते. अशा प्रकारे रेल्वेचं पण आहे. रेल्वेच्या गाड्या निर्मितीची किंवा त्यांच्या सेवा निर्मिती ही स्वतः रेल्वे डिपार्टमेंट करत असतं आणि त्या सेवांचं विक्री करण्यासाठी सरकार हे मध्ये हस्तक्षेप करत असतं. आणि अशा प्रकारे हे जे काही सार्वजनिक एकाधिकार वीज कंपनींना, रेल्वे डिपार्टमेंटला, पोस्ट ऑफिसला हे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या कल्याणासाठी ज्या सेवांची निर्मिती केलेली आहे आणि सरकार तिथे त्या सेवा विकण्यासाठी मध्यस्थी म्हणून काम करते, अशा सगळ्या हक्कांना आपण सार्वजनिक एकाधिकार असे म्हणतो. तर आतापर्यंत असे आपण हे 10 प्रकार पाहिलेले आहेत जे एकाधिकाराचे आहेत. यावरून आपल्याला असं लक्षात आलेलं असेल की काही वस्तू अशा असतात की ज्या पूर्णपणे एकच उत्पादन करत असतो म्हणून त्याला पूर्ण एकाधिकार म्हटलेले आहे. काही वस्तू अशा असतात बाजारामध्ये की जिथे त्या वस्तूचं उत्पादक एकच असतो, पण तशी वस्तू बाजारात दुसरी अनेक असल्यामुळे प्रतिस्पर्धी असतात. तर अशा प्रकारे काही एकाधिकार अशा प्रकारचे प्रस्थापित होत असतात. काही सार्वजनिक एकाधिकार असतात, काही खाजगी एकाधिकार असतात, काही नैसर्गिकरित्या एकाधिकार प्राप्त झालेले असतात, काही तांत्रिक एकाधिकार असतात.